मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा ब्रिज खाली एका कारमधून 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा रात्रीच्या सुमारास जप्त केल्या आहेत। या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून कार जप्त करण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून सोमवारी रात्री मुंबईहून गुजरातकडे एका 4 चाकी वाहनामधून बनावट नोटा जाणार असल्याची गुप्त माहिती वसई क्राईम ब्रँच युनिट 2 ला मिळाली होती। त्यानुसार त्यांनी सापळा रचून मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विरार फाटा ब्रिज खाली कार अडवण्यात आली। कारची तपासणी केली असता कारमध्ये 500 रुपयांच्या तब्बल 20,000 बनावट नोटा एका बॅगेत आढळून आल्या। वसई क्राईम ब्रँच युनिट 2 ने ही कारवाई केली असून रात्री उशिरापर्यंत मांडवी पोलीस ठाण्यात या नोटांची मोजदाद करण्यात आली। या नोटांची किंमत 1 कोटी रुपये असून त्या सुमारे 30 लाख रुपयात विकण्याचा डाव असल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी कोपर येथील प्रदीप पाटील वय 50 यास ताब्यात घेण्यात आले असून या बनावट नोटा नेमक्या कुठून आल्या आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत। ही कारवाई वसई क्राईम ब्रँच युनिट 2 व मांडवी पोलीस यांनी केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत।